सोलापूरच्या प्रभाग 22 मध्ये काय होणार? प्रभाग 22 मधील जय वीरूची जोडी तुटणार की राजकीय बंड होणार? प्रभाग 22 मधून किसन भाऊ की नागेश अण्णा? समर्थक कार्यकर्त्यांमध्ये चर्चा जोरदार सुरू. पाहुयात प्रभाग 22 संदर्भात विशेष बातमी. बने चाहे दुश्मन जमाना हमारा, बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा. ही ओळ जणू सोलापूरच्या राजकारणात दोन नगरसेवकांची ओळख बनली आहे. प्रभाग 22 मधील किसन भाऊ जाधव आणि नागेश अण्णा गायकवाड. महापालिकेतील हे दोन मित्र म्हणजे अगदी शोले चित्रपटातील जय वीरू सारखे. महापालिका सभागृह असेल, बैठक असेल, सामाजिक कार्यक्रम असेल, विकासाच्या कामात किसन भाऊ आणि नागेश अण्णा हे नेहमी एकत्रच दिसतात. जिथे एक असेल तिथे दुसरा नक्कीच दिसतो. प्रभाग 22 असेल किंवा सोलापूर शहर असेल, जनतेत त्यांची ही जोडी प्रभाग 22 ची शान बनली आहे. 2017 मध्ये हे दोघेही रामवाडी परिसरातून निवडून आले. 5 वर्षात या दोघांनी अनेक विकास कामे केल्याचे नागरिक सांगतात. किसन भाऊ आणि नागेश अण्णा या दोघांचं नाव लोकांच्या काळजात फिट बसलेलं. पण राजकारण म्हणजे स्थिरतेपेक्षा अनिश्चिततेचा खेळ असतो. पण आता नव्या आरक्षण सोडतीनं प्रभाग 22 मध्ये या जय वीरू जोडीत वादळ येणार की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. कारण प्रभाग 22 मध्ये 3 जागा आरक्षित झाल्या आहेत, 1 जागा सर्वसाधारण झाली आहे. एका जागेत अनुसूचित जाती पुरुष, 1 ओबीसी महिला, 1 सर्वसाधारण महिला आणि फक्त 1च सर्वसाधारण जागा उरली आहे. मग आता या एका जागेतून नेमकं किसन भाऊंना संधी मिळणार की नागेश अण्णांना संधी मिळणार याची उत्सुकता आणि चर्चा सर्वांनाच लागलेली आहे. म्हणजेच किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांच्यातील मैत्री आता टिकते का तुटते हेच पाहावं लागणार आहे. 5 वर्षाची साथ, एकोपा आणि स्नेह आता तिकिटाच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. पक्ष कोणाला संधी देणार? जर किसन अण्णा मैदानात उतरले तर नागेश अण्णा काय करणार आणि उलट झालं तर? असे अनेक सवाल प्रभाग आरक्षण सोडतीनंतर विचारले जात आहे आणि प्रभाग 22 ला घेऊन सोलापूरच्या राजकारणात चर्चेचा विषय ठरला आहे. जय वीरूच्या जोडीमधून प्रभाग 22च्या या मैदानात जय वीरू मधून कोण बाहुबली ठरणार याची चर्चा जोरदार सुरू आहे. राजकीय जाणकार सांगतात, जर तिकिटावर मतभेद झाले तर बंडाचे शस्त्र बाहेर पडायला वेळ लागणार नाही. पण त्याच वेळी समर्थकांची, कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे, काही झालं तरी मैत्री अबाधित राहो. कारण सोलापूरच्या जनतेने या दोघांमध्ये मैत्रीचा खरा अर्थ पाहिला आहे. आदर, एकोपा आणि विश्वास. राजकारणात म्हणतात, इथे ना कायमचे मित्र असतात ना कायमचे शत्रू. पण सोलापूरकरांना ही जोडी टिकली पाहिजे, त्यांची मैत्री दिसली पाहिजे ही अपेक्षा आहे. पण प्रभाग 22 मध्ये आता एकच जागा सर्वसाधारण झाल्याने किसन भाऊ हे आता दावेदार ठरणार की नागेश अण्णा याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. किसन जाधव यांना संधी मिळणार की नागेश अण्णा गायकवाड यांना? दोघांपैकी कोण लढणार? जर प्रभाग 22 मधून किसन भाऊ जाधव यांना तिकीट फायनल झाले तर नागेश अण्णा गायकवाड यांना दुसऱ्या प्रभागात पर्याय शोधावा लागणार आहे. जर नागेश गायकवाड यांना तिकीट मिळाल्यास किसन जाधव यांचे काय होणार असे देखील प्रश्न विचारले जात आहे. तिकिटांच्या मुद्द्यावर दोघांच्या मैत्रीत विघ्न आले तर बंडाचे शस्त्र देखील बाहेर पडू शकतील असे जाणकार सांगत आहे. मात्र राजकारणात काही झाले तरी किसन जाधव आणि नागेश गायकवाड यांची मैत्री टिकून राहावी इतकीच अपेक्षा त्यांच्या समर्थक व कार्यकर्त्यांमध्ये असल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणूनच बने चाहे दुश्मन जमाना हमारा, सलामत रहे दोस्ताना हमारा.
जहूर सय्यद सोबत अकबर बागवान, लोकप्रधान न्यूज, सोलापूर.